कुठेतरी 200 रुपयाचं मला नुकसान झेलायलाच लागलं. आयुष्यात रिस्क घेणं खूप गरजेचं आहे कुठेतरी. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज एक जबरदस्त अनुभव आलाय. म्हणजे एवढं काय शिकायला भेटलं आजच्या एका घटनेतून, एका गोष्टीतून. आज काय विषय होता की माझा CPU बरेच दिवस झाले बंद पडला होता आणि त्याला रिपेअर करायला मी घेऊन गेलो. तर रिपेअर करायला घेऊन गेलो. रिपेअरवाला म्हणला की याचा चेक केलं त्यांनी, सगळं चेक केलं. म्हणला ACMPS आता खराब झालाय. तर ACMPSला खर्च येईल म्हणला, जवळजवळ 700 रुपयाचा ACMPS पडेल म्हणला. आणि मला कुठेतरी डाऊट होता की एवढा ACMPS महाग नसतो म्हणून. तर मी काय केलं की म्हटलं फळांनी येतो बोललो त्याला. आणि अजून एका दुसऱ्या शॉपमध्ये गेलो, तिथं कम्प्युटरचे पार्ट्स भेटतात त्या दुकानामध्ये. त्या दुकानामध्ये ते बोलले की बाबा असं 500 रुपयापर्यंत आहे. तर घेत होतो मी तो 500 रुपयापर्यंतचा. पण मी विचारलं की त्यांना की बाबा साहेब ही घेतोय खरं, त्याची वॉरंटी काय नाही का. म्हणजे एवढा एक पार्ट घेतोय मी तुमच्याकडून, तर काय त्याची वॉरंटी असेल ना. इलेक्ट्रिक पार्ट आहे शेवटी, काही जरी झालं तरी आपण तरी घाबरतोच बाबा. हा इथून नेतोय मी आणि बाबा नाहीच चालला, 1-2 दिवसात खराबच झाला, तर ते काय आपले पैसे वायाच. सहज मी विचारलं की बाबा नाही का, म्हणजे काय वॉरंटी. तर ते बोलले काय वॉरंटी बिरंटी ह्याला काहीच नाही. तर असं कसं असू शकतं, काहीतरी तुम्ही देताल ना बाबा, 1 दिवसाची 2 दिवसाची घेतले बाबा, आज दिवसभराची तरी वॉरंटी देताल की नाही तुम्ही. कायच बोलले नाही, ते नाहीच बोलले. भरपूर विचार केला, काय करू. तो त्याचा खर्च बसवायला तयार होता. आता मनात प्रश्न पडला होता की बाबा तो दुकानदार स्वतः बसवतोय, कम्प्युटर रिपेअरिंग करणारा, तो तरी देईल किंवा त्याच्याकडचा तरी बाबा चल जाऊ दे. तो त्याच्याकडे एवढं 700 रुपयाचा काहीतरी असेल तर म्हणल्यावर चांगला असलं, याच्यापेक्षा तरी 500 रुपयाला देतात. तो 700 रुपये घेतोय. आणि ठीक आहे म्हणलं, विचार करतो बोलत. दुसऱ्या शॉपमध्ये पण विचार करतो बोललो की बाबा ठीक आहे, वॉरंटी द्यायला तयार नव्हते, काय नाही. असं काय फार अवघड नव्हतं. मला सुद्धा ACMPS बसवता येतो. पॉवर सप्लाय करतो ना CPUला, ते म्हणजे ACMPS काय ते म्हणतात. पण विचारात पडलो होतो घेऊ का नको. बराच वेळ विचार केला. प्रश्न पडला होता की बाबा घेतोय खरं, नक्की कुणाकडून करून घेऊ, ह्याच्याकडून घेऊन डायरेक्ट देऊ. तर बाबा त्याला आपले नाही म्हणलं तरी बाबा इथं 200 रुपये वाचतायत, 200-300 रुपये वाचतील आपले. हा विचार एक डोक्यामध्ये चालला होता. तिथं गेलं तर विचार होतो बाबा इकडे पैसे जातील, पण ठीक आहे आपले नुकसान होईल, जास्त काय नाही, पैसे जातील. शेवटी मग विचार केल्यानंतर मी म्हटलं की नाही जाऊ दे, नाही का, तिकडून बसून घ्या कम्प्युटरवाल्याकडून. ठीक आहे, काहीतरी 700 रुपयाचं बसवतं म्हणजे काहीतरी चांगलं बसवत असेल, हा विचार केला मी. एकतर तब्येत बरी नाही आहे, त्यामध्ये म्हटलं कुठं जास्त वेळ घालवता आपल्याला, घरी जाऊन आराम करायचा, हे कसं सुट्टी असती, त्यामध्ये पण बरीच कामं असतात पडलेली. आराम करावा की बाकी काही गोष्टी कराव्या, घरची कामं असतात. काय म्हटलं जाऊ दे, चला जाऊ दे, 700 रुपये घेतोय ना, काहीतरी चांगलं असेल त्याकडं, नाही का, हा विचार केला. आणि म्हटलं चला जाऊ दे. तो दुसऱ्या शॉपमधला ACMPS कॅन्सल केला मी आणि गेलो तिथं. म्हटलं बघावं तरी हा कुठला बसवतोय. म्हटलं एवढा 700 रुपयाचा तरी काय बसवतो, कुठल्या कंपनीचा बसवतो, आपल्याला पण कळलं पाहिजे. कुठेतरी त्याला डाऊट आलं की बाबा आपण 2 वेळा गेलो शॉपमधून बाहेर, कुठेतरी चौकशी करून आलो असावं. आणि त्याने जो ACMPS लावला माझ्या CPUला, तो ACMPS बघूनच मला म्हणजे इतका स्वतःचाच राग आला. जो मी शॉपमध्ये बघितला होता, दुसऱ्या शॉपमध्ये मला स्पेस पार्टमध्ये म्हणजे एक सेपरेट भेटत होता, त्याची किंमत 500 रुपये होती. तीच कंपनी आणि त्याची इथे 700 रुपये लावली आणि तोच त्याने फिट केला. 700 रुपये घेतले, वरून त्याची 300 रुपये लेबर चार्जेस पण घेतले, मजुरी पण घेतली, त्याची सगळं काम केले त्याचे. आणि जवळजवळ एक 500 रुपयाचं ACMPS काम पण 1000 रुपयापर्यंत पडलं. म्हणजे कुठेतरी 200 रुपयाचं मला नुकसान झेलायलाच लागलं. आणि जरी तो मी स्वतः घरी बसवला असताना तरी नाही म्हणलं तरी माझे 500 रुपये वाचले असते. थोडं काय अवघड नव्हतं. जुना ACMPS काढायचा होता, जिथं आहे तिथं बाकीच्या केबल जोडायच्या होत्या, एवढंच काम होतं. पण काय बिघडले आणि काय प्रॉब्लेम झालाय हे तर कळणं गरजेचं होतं, म्हणून मी तिथपर्यंत तर गेलतो. आता चूक माझीच होती. म्हणजे विषय महत्वाचा म्हणजे मला मुद्द्याचं बोलायचं असं की रिस्क. मी रिस्क घेतली नाही. जर रिस्क घेतली असती तर कदाचित माझे 200 रुपये वाचले असते, तर कुठेतरी जाऊन 500 रुपये तरी जवळजवळ वाचलेच असते.
शेवटी ती दुकानदारी व्यवसाय ही त्यांची कला आहे, त्यात त्यांचं काय चुकलेलं नाही. ती त्यांनी त्यांची कला दाखवली, त्यांनी त्यांचे पैसे कमवले दुकानदाराने. विषय माझाच होता, मी रिस्क घेतली नाही. रिस्क घेतली असती कदाचित तर माझे 500 रुपये वाचले असते. पण त्यातून एक शिकायला भेटलं, विषय पैशाचा काही नाही आहे. रिस्क किती घेणं इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये हे कळलं. काय मी जरी घेतला असता, स्वतः बसवला असता, मी म्हणतो हार्डली चालू जाऊ दे, 500 रुपयाचा एस वर्षभर तरी सर चालला असता, महिने 4 महिने तरी काय असं. पण एक म्हणतो ना, आयुष्यात रिस्क घेणं खूप गरजेचं आहे कुठंतरी. आणि तेच मला आज शिकायला भेटलं या अनुभवातून आजच्या. बाकी नाही काय, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.